तर हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आपल्याला आज सकाळ सकाळी एक लय महत्वाचं काम लागलं होतं. आपल्याला आज आपला 45 दिवसांनी सिलेंडर भेटणार होता, कारण की आमचे 2 सिलेंडर असतात. त्यामुळं मग 1.5 ते 2 तास मी लाईनमध्ये थांबलो. 15 ते 20 नंबर होते. मम्मीला पण म्हणलं, "थांब आता काय." खूप दिवसांनी सिलेंडर भेटणार होता, कारण आम्ही आता रोज जेवण चुलीवरच करतोय. पण आता सध्या तरी त्यावरती गॅस आता आलेला आहे. त्यानंतर मग म्हणलं, "चला आता उन्हातान्हाचं जरा थोडंसं नाश्ता करायला जाऊ." नाश्ता करायचं म्हणलं, आलो मग मी भूकंपमध्ये. त्यामध्ये मला दिसलं डी-मार्ट. आपण डायरेक्ट थांबलो मग समर्थ वडेवाल्यामध्ये. आतमधला मला शूट काही घेता आला नाही, कारण की पब्लिक पण खूप होतं. खूप सारं पब्लिक होतं. हे बघा मानस लेकचा व्ह्यू. येता-येता डायरेक्ट मानस लेकला पण गेलो. म्हणलो जरा आपल्या लांबच्या सबस्क्रायबरला सगळ्यांना दाखवायला लागतं, की कुठं-कुठं फिरतोय, मानस लेक कुठे आहे, काय सगळं दाखवलं. त्यानंतर घरी आल्यावर केले होते मम्मीने त्यांनी वेफर्स. वेफर्स चांगले वाळत घातले होते. कडकडीत असं ऊन पडलेलं होतं. ऊन पडलंय म्हणतोय तर डायरेक्ट आला आभाळ. आणि आभाळ एवढं आलं होतं, की पावसाची एकदम दाट म्हणजे दाट शक्यता होती. एकदम दाट. आणि त्यामध्ये आहे ना आणि त्यामध्ये रियांश आज राहायला आलेला होता. जेवला का बाळा? जेवलो. तू जेवला? काय खाल्लं इकडे? पावसात भिजू नको इकडे. काय खाल्लं? काय माहिती? काय खाल्लं? तू भिजणार आहे का पावसात? नाही भिजत. जाऊ दे बाबा मग तुला नाही. हा? हा बाय. काय झालं आबाळ? पाच मस्त गं. पाऊस येणार आहे का नाही? येणार नाही. हात आली इथं पाय उघडला. हाय कर. हाय. हॅलो. हॅलो. हे बघ. थोडी मज्जा गोष्टी तर झाल्या, मग घेतलं डायरेक्ट जेवायला. जेवण झाल्यावरती मम्मीन त्या बघा काय करत होत्या. म्हैसूर असतं ना ते जोडत होत्या. तर तुम्ही म्हणत असाल रियांश म्हणजे कोण? तर तो म्हणजे रियांश म्हणजे आपल्या आत्याचा लाडका नातू. हे बघा गोठ्याचा तर तुम्ही व्लॉग बघितलेलाच आहे. मग मम्मीन मोठे लागल्या होत्या मस्तपैकी कामाला. आणि आभाळ पण आलेलं होतं. हा गणप्या तर काय ऐकतच नव्हता आणि हा बी लय मस्ती करत होता. मम्मीने त्यांनी आम्हाला मग हाक लावलं वरती. हे बघा कसं आभाळ आलंय. त्यानंतर हा बघा कसा पावसामध्ये भिजवता. त्याला सांगत होतो सर्दी खोकला होईन, तरी हा काय ऐकत नव्हता. जाऊ दे, बारीक आहे, हेच वय असतं खेळायचं नाही का, पावसामध्ये भिजायचं वगैरे. त्यानंतर मग हा असतो फॅन जो आम्ही काल आणलेला होता. त्याची तुम्हाला सगळी सिस्टीम मी आता दाखवतो, कसं चालवायचं काय नाही का. जर तुम्ही घेतलं तर हा त्याचा रिमोट आहे. रिमोट आपल्याला फॅन सोबतच भेटलेला आहे. हे बघा फर्स्ट वर केला. फर्स्ट वर एकदम स्लो आहे म्हणजे नाही का, एकदम नॉर्मल. आणि आपण जेवढे नंबर दाबन तेवढे त्या मधल्या स्क्रीनवर आपल्याला नंबर दिसतात. म्हणजे एकदम मस्त असा फॅन आहे. हे बघा लाईट वगैरे सगळे लाईटचा ऑप्शन आहे, स्लीप मोडचा वगैरे ऑप्शन आहे. तुम्हाला सगळं दाखवतो मी. हे बघा लाईट बघा. आपण जेव्हा बंद करीन तेव्हा बंद करीन, लाईट जेव्हा चालू करीन तेव्हा चालू करीन. स्लीप मोड मध्ये पण आहे आपल्याला हा फॅन म्हणजे अवेलेबल आहे विजय सेल्सला. तुम्ही कालचा ब्लॉग मध्ये माझ्या बघितलंच असेल. आणि हे बघा स्लीप मोड म्हणजे एकदम नॉर्मल असा फॅन चालतो. एकदम मस्त असं म्हणजे झोप वगैरे मस्त येते. टायमर वगैरे पण आहे. टायमर जर आपण लावला तर 2 तासांनी म्हणजे फॅन बंद होतो. रात्री पण 2 तासांनी फॅन बंद झाला. मी ट्राय करून बघितलं. आणि बूस्ट म्हणजे एकदम फुल स्पीड आहे. बूस्ट म्हणजे एकदम हाय हाय मध्ये आहे. म्हणजे जर आपण उन्हातून जर घरात आलो तर आपण बूस्ट मोड हा आपण टाकू शकतो. एकदम फुल स्पीड मध्ये आपला फॅन चालतो. तर तुम्ही पण एसीच्या अवधी हा फॅन म्हणजे नाही का मस्त आहे हा फॅन. आणि बंद करायच्या वेळेस सगळे आकडे म्हणजे आपले ते त्या स्क्रीनवरती दिसतं ते सगळं बंद होतं आणि फॅन पण लवकरच असा बंद होतो. एकदम मस्त फॅन आहे. कूलर वगैरे पेक्षा पण मस्त आहे. तुम्ही पण एकदा नक्की परचेस करा. एकदम मस्त फॅन आहे. फॅन आपला बंद पण लवकर होतो. म्हणजे एक बटन जरी दाबलं ना आपण रिमोटचं तरी बंद होतो. आणि रिमोटवरच सगळं कंट्रोल आहे त्याचं नाही का. त्यानंतर मग आपण चाललो होतो एकदम कडक असा व्ह्यू घ्यायला शेताला. कारण की आपल्याला भाजी वगैरे आज काढायची होती. आणि आपल्याला जरा आज रियांशला जरा रडवायचा होता थोडा. कारण की त्याने आज घरी लय त्रास दिला मला. त्यानंतर आलो डायरेक्ट शेतामध्ये. शेतामध्ये एकाच शेतात म्हणजे पलीकडच्या शेतामध्ये ऊन होतं आणि इकडच्या शेतामध्ये आहे ना पाऊस पडत होता. मग असा विषय होता पावसाचा आणि उन्हाचा. हे बघा केवढं खायला आणलेलं होतं. अख्खा मळलेला होता हा तो गाईज. अख्खा म्हणजे अख्खा भिजलेला होता तो. हे बघा कसं लागतंय ऊन. मध्येच ऊन पडलेलं होतं तिकडच्या वावरामध्ये आणि इकडे पाऊस पडत होता. एकदम असं मस्त असं वातावरण झालं. त्यामध्ये मम्मीने त्यांनी मस्त अशी चवळीची भाजी आणि सगळी गावरान भाजी काढलेली होती. मम्मी आणि मोठी सगळी दमलेली होती. हे बघा आणि हा गणप्या बघा.
कसा हसतोय, अख्खा मळलेला होता, ह्याला काहीच नाही म्हणजे नाही का, सगळं मळलेलं होतं. आपली दीदी पण आलेली होती, मम्मी त्या पण सगळ्या इथं म्हणजे काम करून आता घरीच चाललो होतो आम्ही. त्यामध्ये म्हणलो एक व्ह्यू घ्यावं, बघा ऊन पडलंय. मस्त असं ऊन पडलं, मग नंतर सगळा पाऊस वगैरे गेला, पण पाऊस हा येणार होता. व्लॉग माझा नक्की पूर्ण बघा. त्यानंतर ह्याला म्हणलो, हे बघ कसा चॉकलेट दिसतोय आपण दोघं पण. चांगला मस्त पुढं बसलेला होता. हे बघा, मम्मी न त्यांची गाडी आपल्या पुढेच चाललेली होती. आपण चाललो होतो मस्तपैकी घरी. रियांश पण मस्त एन्जॉय करत होता आपल्यासोबत, नाही का? हे बघा, आलो जिम मध्ये. आज केला चेस्टचा वर्कआउट. मस्त आज जिम मध्ये पण वातावरण एकदम थंड थंड झालं, कारण पाऊस पण पडलेला होता. बघा, एकदम नॉर्मल असं वेट लावलेलं होतं मी आज. त्यानंतर मग एकदम अशा विजा वगैरे कडकायला लागल्या, आभाळ वगैरे वाजायला लागला. म्हणलं आता 100% आपल्या इथं पाऊस पडणार आहे. आणि त्यामध्ये आपल्या शेतात गहू काढायचा राहिलेला आहे गाईज. तुम्हाला मी मागच्या ब्लॉग मध्ये दाखवलेलंच आहे. गहू काढायचा राहिलेला आहे आणि त्यामध्ये हा पाऊस एकदम असं आहे ना, हे बघा आलाच. गारा अक्षरशः आहे ना, गारा पडत होत्या माहिती का, एवढा पाऊस झालता. त्यामुळं गव्हाला एकदम असा लय मोठा फटका बसला. लाईट पण डायरेक्ट गेली. जिम मध्ये अख्खा अंधार झालता. हे बघा, टिपका बघा केवढा पडत होता. लय म्हणजे लय मुसळधार असा पाऊस आलता. असं वाटत होतं की आखाड महिना चालू आहे. पण तसं नव्हतं. उद्या बघा, उद्या तुम्ही असं ऊन पडन. त्यानंतर आलो डायरेक्ट घरी. आज होती मॅच चेन्नई आणि राजस्थानची. तर गाईज, असा काय आपला मस्त आज दिवस गेला. भेटू आपण लवकर आपल्या नवीन अशा ब्लॉग मध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.